नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असा कोळंबी भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही मोठ्या आकाराची आणि छोट्या आकाराची असे दोन्ही मिळून मी ही 300 ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे। आता त्याला काय करूया माहिती आहे का, आपण अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊया। स्वच्छ धुवून घेतलेले, त्याच्यामधली पण हे मी शिरा जे असतात ना आतमध्ये ते सगळं मी साफ करून घेतलेलं आहे। जे काळा धागा असतो ना तो काढून घ्यायचा। ते खूप रेसिपीत मी दाखवलेलं आहे। थोडीशी हळद, थोडंसं मीठ, त्यात टाकायचे थोडीशी मिरची पावडर आणि हे सगळं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा लावून ठेवलेलं आहे। आता आपण हे एका साईडला ठेवून देऊया। आज आपण कढईमध्ये बनवणार आहोत। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेणार आहे। तुमच्या तेल आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे बघा। त्याच्यामध्ये टाकायचे 2 तेजपत्ते, 6 मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, अर्ध स्टार फूल एक टाकलं तरी चालेल, 1 मसाला विलायची आणि 2 साध्या विलायची। त्यात टाकायचे आपल्याला 2 मीडियम आकाराचे उभे कापून घेतले कांदे आणि हे कांदे चांगले भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे। कांदा मी कसा उभा कापलेला आहे, तुम्ही बारीक जरी कापून टाकला तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची, आलं आणि लसूण 1.5 चमचा बघा हे घेतलेलं आहे। 6 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मोठ्या आकाराच्या, 3 हिरव्या मिरच्या आहेत आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे। पेस्ट जरी टाकली तरी पण चालेल। आता हे मी परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे एक मोठ्या आकाराचं टोमॅटो असं बारीक कापून घेतलेलं आहे। आता हे पण ह्याला 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेऊया। भातासाठी बघा हे बारीक आकाराचा तांदूळ घेतलेला, एकदम छोटा, तुम्ही बासमती पण घेऊ शकता। आणि ह्याला काय करूया, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे थोडासा बारीक। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे थोडीशी हळद, आपण कोळंबीला पण हळद लावली लक्षात ठेवायचं। मिक्स करून घेऊया। त्यात टाकणारे छोटा अर्धा चमचा मिरची पावडर, आपण हिरवी मिरची पण टाकली, तुम्ही तिखटाप्रमाणे टाका, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। छोटा 1 चमचा धने जिरे पावडर आणि छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, ह्यांच्या सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्याला काय करणार, 1 मिनिटभर परतून घेणार आहे चांगलं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा 3 ते 4 चमच मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, खिसून घेतलेलं आहे। ह्याची काय करायचं, पेस्ट करून जरी टाकली तरी चालेल, नाहीतर तुम्ही म्हणजे ह्याचं दूध जरी काढून जरी टाकलं 1 वाटीभर तरी पण इतकं छान लागतं ना, तसं पण करून बघा। मी काय केलेलं आहे, बारीक खिसणीने खिसून घेतलेलं आहे आणि ह्या चमच्याच्या मापानं 4 चमचे आहे। आता ह्याला काय करणार आहे, मीडियम गॅसवर 1-2 मिनटं चांगलं परतून घेणार आहे, जेणेकरून त्याचा थोडासा कच्चापणा जाईल। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता त्यात टाकणार आहे आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, पण आपण कोळंबीला बी मीठ लावले हे लक्षात ठेवायचं। त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायची आपल्याला ही कोळंबी जी आपण ठेवली होती मसाला लावून ते, आणि ह्याला काय करणार आहे, 2 मिनटं चांगलं परतून घेणार आहे। 2 मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। आता त्याच्यामध्ये हे तांदूळ मी 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले, बारीक तांदूळ आहे ती जुने, तुमच्याकडे बासमती जरी तुम्ही टाकले तर चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे कोणता पण टाकू शकता। टाकून घेते तांदूळ बघा मी टाकून घेतलेले। आता हे चांगलं ह्याच्यामध्ये 1-2 मिनटं आपण मीडियम गॅसवर चांगलं परतून घेऊया। मस्त असं बघा 2 मिनटं मी हे परतून घेतलेलं आहे। आता त्यात पाणी टाकायचं, ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले होते ना 2 वाटी, त्याच वाटीनं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। 2, 3, 4, 5 आणि 6 वाटी तांदूळ। 2 वाटी तांदूळ होतं तर 6 वाटी पाणी, आणि हे जुने तांदूळ आहेत बरं का। गॅस आहे मीडियमच। आता त्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे, गॅस आहे मीडियम। आता हे काय करायचं माहिती आहे का, फास्ट गॅस जरी केला तरी चालेल, हा जी सांगते हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे। आणि ह्याला काय करायचं, आपल्याला उकळस्तोवर बारीक करायचा नाही, चांगलं उकळून द्यायचं। ह्याच्यावर थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर, उकळून दिला की नाही मग आपण ह्याला बारीक करूया। मस्त असं बघा उकळी फुटलेली आहे, असं हलवून घ्यायचं उकळल्यानंतर। आणि ह्याच्यामध्ये मग एकदा टेस्ट करून बघायचं की बाबा मीठ कमी आहे का आपण टाकलेलं वगैरे। आता गॅस करणार आहे बघा मी बारीक, कारण हा गॅस होता मीडियम, बारीक करणार आहे आणि एवढं झाकण ठेवणार आहे 15 मिनटासाठी। आता ही आहे स्टीलची कढई, तुम्ही बघा की तुमची जर जास्त पातळ जर कुठले जर टोप वगैरे असेल तर खाली लागल वगैरे, तर बघत राहायचं सारखं। 20 मिनटं झाले आहेत बघा, गॅस मी बंद केलेला आहे। 15 ते 20 मिनटं लागतात बारीक गॅसवर। आपण एकदा उकळल्यानंतर बघा मस्त असं सॉफ्ट असं शिजलेलं आहे आणि एकदम मोकळा होतं बरं का, हे बघा फडफडीत। आता मी ही साधा तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही बासमती वगैरे वापरून करा। आता आपण ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची पण 2 टाकल्या होत्या आणि मिरची पावडर थोडीशी कमी टाकली होती, मग तुम्ही नुसती मिरची पावडरचं जरी केलं तरी चालेल।
जे आपण ओलं खोबरं खिसून टाकलं होतं त्याचं तुम्ही दूध करून जरी टाकलं अर्ध्या वाटीचं तरी पण इतकी चव छान येते ना, करून बघा. ह्याच्या अगोदर पण मी 2-3 रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीनं अपलोड केलेल्या आहेत. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.